मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, नोकरदारांची दिवाळी, आता निवृत्तीनंतर मिळणार छप्पर फाड पैसा। नियमात हे मोठे बदल जाणून घ्या, काय बदल झालेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे असे प्रत्येक नोकरदारांची इच्छा असते। मात्र महागाईच्या काळात जुन्या नियमांमुळे मिळणारा अल्पनिधी चिंतेचा विषय ठरत आहे। आता या चिंतेतून मुक्त मिळवण्याची चिन्हे दिसत आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेतन मर्यादेत गेल्या 10 वर्षापासून कोणताही बदल झालेला नाही। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारला विशेष निर्देश दिले असून वेतन मर्यादेत सुधारणा करण्यासाठी 4 महिन्याचा अवधी दिला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ईपीएफओची वेतन मर्यादा 15,000 रुपयांवर स्थिर आहे। 2014 मध्ये ही मर्यादा निश्चित करण्यात आली होती, परंतु त्यानंतर पगार आणि राहणीमानाचा खर्च प्रचंड वाढलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर केंद्र सरकारने आता सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। लवकरच ही मर्यादा 15,000 रुपयावरून थेट 25,000 ते 30,000 रुपयापर्यंत वाढवली जाण्याची दाट शक्यता आहे। यामुळे खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीत मोठी भर पडणार आहे। या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील मासिक योगदान वाढणार आहे। जेव्हा मूळ वेतन वाढते तेव्हा कर्मचारी आणि नियोक्ता दोघांच्या हिश्श्यांचे योगदानही वाढते। चक्रवाढ व्याजाच्या गणितानुसार ही वाढलेली रक्कम निवृत्तीच्या वेळी एका मोठ्या भांडवलाच्या स्वरूपात कर्मचाऱ्याच्या हातात पडेल। यामुळे वृद्धापकाळातील आर्थिक स्थैर्याची मोठी हमी मिळणार आहे। नवीन कामगार संहितेनुसार या प्रस्तावाकडे पाहिले जात आहे। नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या किमान 50% रक्कम ही बेसिक सॅलरी असणे अनिवार्य असेल। यामुळे आपोआपच पीएफ मधील वाटा वाढणार आहे। जे कर्मचारी सध्या 15,000 रुपयांपेक्षा जास्त पगार असूनही या योजनेच्या सक्तीच्या कक्षेत येत नव्हते त्यांनाही आता या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेता येईल। यासोबतच ईपीएफओने अलीकडेच पैसे काढण्याच्या नियमातही मोठा शिथिलता आणलेली आहे। आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या खात्यातील 75% रक्कम काढता येऊ शकते, तर किमान 25% रक्कम खात्यात ठेवणे बंधनकारक आहे। या लवचिकतेमुळे कर्मचाऱ्यांचा ईपीएफओवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे। निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे सरकारचे पाऊल खऱ्या अर्थाने दिलासा देणारे ठरणार आहे। येत्या काही महिन्यात या निर्णयाची अधिकृत घोषणा झाल्यास मध्यमवर्गीय आणि पगारदार वर्गाच्या आर्थिक भविष्यात एक मोठी क्रांती घडून येईल यात शंका नाही। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।